प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात दर 4 महिन्यांनी आपण 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो, 2,000 केंद्र सरकार देते, असं 3 हप्त्यांमध्ये आपण हे पैसे देत असतो। नुकताच प्रधानमंत्री महोदयांनी या योजनेचा त्या ठिकाणी दिला आणि त्याच्या अनुषंगाने आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1,892 कोटी आणि 61 लाख 1,892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि मला विश्वास आहे की ही जी काही मदत आपण करतो त्याच्या पाठीमागचा आपला हेतू हा असतो की शेतीच्या कामामध्ये जे काही छोटे मोठे खर्च शेतकऱ्यांना येतात किंवा अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात, त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। जिल्हा परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये। हे बघा, म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक होण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना मिळणार आहे 4,000 रुपये। कसे मिळणार बघूया। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना येणार आहे, म्हणजेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या दोन योजनेमधून शेतकऱ्यांना मिळणार 4,000 रुपये। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली आहे। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात। दरम्यान आता योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। झडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे 4,000 रुपये जमा होणार आहे। राज्य सरकारची नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती। म्हणजेच राज्य सरकारने केंद्र शासन जसे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देतात तसेच राज्य शासन सुद्धा शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात। म्हणजेच हे बघा, पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाते। या योजनेत शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात, म्हणजे 2,000 रुपयाचा हा हप्ता वाटून दिला जातो। या योजने आतापर्यंत जवळपास एकूण 21 हप्ते देण्यात आलेले। 22 हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार असल्याची माहिती केंद्र शासनाकडून अधिकृत पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेना म्हणजे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। हे बघा, दर 4 महिने या दोन्ही योजनेचे हप्ते जमा करण्यात येतात। म्हणजे शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला पीएम किसान योजनेचे 2 आणि नमो शेतकरी योजनेचे 2 एकूण 4,000 रुपये कंपल्सरी म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत असतात। हे बघा, फेब्रुवारी पुढील हप्ता येईल, यामुळे जवळपास शेतकऱ्यांना 4,000 रुपये खात्यात जमा होणार आहे। नमो शेतकरी योजना हप्ता जिल्हा परिषद निवडणुकीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद निवडणूक ही 5 फेब्रुवारीमध्ये लागणार आहे। याआधी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। म्हणजे आपल्याला माहिती आता जवळपास 10-12 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली मित्रांनो।
यामुळे काय फायदा आहे बघू शकताय बघा. हे बघा 90 ते 94 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. हे बघा राज्यात नमो शेतकरी योजनेत एकूण जवळपास 90 ते 94 लाख लाभार्थी आहेत. शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना हा हप्ता मिळत असतो. केंद्र सरकारने PM किसान हप्ता हा जमा झाल्यानंतर 8 दिवसात राज्य सरकार सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणारच आहे, यात काही शंका नाही. हे बघा मित्रांनो, माहिती कुठं आलेली साम TV आहे मित्रांनो, याच्यावर ही आत्ताच काही मिनिटापूर्वी एक महत्त्वाची अपडेट जमा झालेली मित्रांनो. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बघू शकता थोड्याच वेळापूर्वी ही अपडेट जमा झालेली. हे बघा थोड्याच मिनिटापूर्वी जमा झाले. हे बघा म्हणजेच जवळपास 100% शेतकऱ्यांच्या खात्यात हे 2 दिवसात पैसे जमा होणार आहे. PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा होणार आहे. आताच माहिती आलेली मित्रांनो, सॅम टीव्हीवर माहिती आलेली. आपण अधिकृत वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. PM किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा हप्ता कधी मिळणार आणि केव्हा मिळणार याबद्दलची महत्त्वाची अपडेट घेऊ शकता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.